लोकशाही वाचवण्यासाठी मार्कडवाडीची लढाई, जन आंदोलन उभा करणार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचे मार्कडवाडी येथे प्रतिपादन. ईव्हीएम विरोधात आवाज उचलून बॅलेट पेपर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावचा दौरा मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास रोजी संपन्न झाला. यावेळी नाना पटोले यांनी ग्रामस्थांची म्हणणे ऐकून घेतले. लोकशाही वाचवण्यासाठी मार्कडवाडीची लढाई असून जन आंदोलन उभा करणार आणि या लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आम्ही गावकऱ्यांसोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, माजी आमदार बंटी सपकाळ, रामहरी रुपनर, आदित्य फत्तेपूरकर, यशपाल भिंगे, तिरुपती परकीपंडला, शंकर नरोटे, गिरीधर थोरात, संजय गायकवाड, शिवशंकर आंजनाळकर, गणेश वड्डेपल्ली, आप्पा सलगर, महेश वड्डेपल्ली यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगली नव्हती मी तुम्हाला ते सांगतो. त्या पद्धतीने बोलले, ही भाषा कोणाची होती? भाषा त्याच पद्धतीची त्या काळामध्ये केली जात होती. म्हणून त्या भाषेच्या त्यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी ते बोललेलो. त्यामुळे पेशवाई त्याचा अर्थच असा होता की त्यावेळेस सामान्य माणसांना, बहुजनांना शिवा दिल्या जात होत्या त्या वृत्तीनं. म्हणून तशी पेशवाई काही महाराष्ट्रात आली का? त्यांची लोक इथं आली होती काय? हा प्रश्न या निमित्ताने. नानाभाऊ, खरं तर तुम्ही म्हणाल की राहुल गांधींचा दौरा लवकरच फिरणार आहे. काय नक्की शेड्यूल आहे? काय एकंदरीत? अजून दौरा झालेला नाही. मी आज गेल्यानंतर मुंबईला या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना देतो आणि तशा पद्धतीचा दौरा घेण्याच्या. नानाभाऊ, आज आप इधर मार्कडवाड़ी में आए हो, क्या लोगों से बातचीत हुई और राहुल गांधी कब आने वाले हैं? अभी राहुल जी का प्रोग्राम फिक्स नहीं हुआ है, लेकिन मैं यहाँ के लोगों की भावनाओं को मैं उनके सामने रखूंगा और उसके बाद आपको जैसे ही प्रोग्राम लोगों से आपने बात की क्या? इधर से आपको यही आपने देखा होगा कि लोगों की भावना एकदम स्पष्ट है कि हमें लोकतंत्र बचाना है और बैलेट पे वोट होना चाहिए. ये भूमिका गांव के लोगों की है. उसी आधार पर ये भूमिका हम उनके पास रखेंगे. आगे की क्या भूमिका होगी कांग्रेस की? देखो, हम कोर्ट के भी दरवाजे खटखटाएंगे और जन आंदोलन भी पूरे देश में खड़ा करने का हमारा उद्देश्य है. अब उसका प्रोग्राम बनाने का काम सुरू हो चुका है. आज दिल्लीमध्ये वकिलांसोबत बैठक होती. पवार साहेब आहेत, जानकर साहेब सुद्धा तिकडे गेले. काय नक्की बैठकीत निष्पन्न? बघा, आता त्याच्यामधून मार्ग काढावा लागेल आणि कोर्टामध्ये जावंच लागणार आहे. त्याच्यामुळे जे आमदार आज तिथं गेलेले आहेत दिल्लीमध्ये, काही सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशी चर्चा करणार आहे आणि सगळी कायदेशीर चर्चा करूनच त्याच्यातला मार्ग काढला. भारत जोडो यात्रेसारखी चालू होणार होऊ शकत आहे, कारण की मतवाडीच्या लोकांनी जी सुरुवात केलेली आहे, हा जो आवाज आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, नव्हे तर जगामध्ये पोहोचला. जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे या गावाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आज लोकशाही वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने या गावकऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे याचं फारच महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळे राहुलजी आता काय प्रोग्राम तयार करतात ते त्यांच्या दौऱ्यावरच आपल्याला कळेल. ज्या पद्धतीने उत्तम जानकर आंदोलन उभं केलं जाईल. बिलकुल. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी 26 नोव्हेंबरच्या दिवशी कालकटोराला कार्यक्रमातच त्यांनी जाहीर केलं की बॅलेट मतदानाच्या बाबतचं धोरण देण्यासाठी राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोहीम करतील, अशा पद्धतीचं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर केलं. काल तुम्हाला ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये जे काय बोलणं झालं, काय वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने हेटाळणी करण्यात आली असं तुम्ही पण बोलला? 208 मत. तुम्हाला तेच सांगतो ना, सत्तेचा माज कसा असतो तो पहिल्याच दिवशी जाणार. आणि म्हणून ही जी माज येणारी व्यवस्था जी असते हे लोकांमधून निवडून आलेली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळी परिस्थिती आता चाललेली आहे. त्याच्यामुळे आता आपण पुढच्या काळात बघू ना, आता सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणले तुम्ही मार्ग मोकळा करून दिला, विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे. तिथून जे काय झाल्या घडामोडी, ठीक आहे, चला आता ते काही आता सत्र बदललेलं आहे, नवीन सत्र आलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावर चर्चा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.